काय काय पगार दे पगार दे पगार दे दे ओ मैडम पगार दे मी नाही म्हणत ना मॅडम. तारीख उलट गई है तरी फिर पण भी बघतो माझ्याकडे हमारा पगार information नहीं वाला घर पे आया फिर भी हमारा पगार नहीं हमको पगार दे हमको पगार दे पगार दे पगार दे दे ओ मैडम पगार दे ओ साहेब पगार दे पगार दे पगार दे पगार दे हमको पगार दे। उल्हासनगर महापालिकेच्या शेकडो सफाई कामगारांनी आज महापालिका मुख्यालयावर धडक देत जोरदार आंदोलन केले। गेल्या 1 महिन्यापासून तब्बल 1200 सफाई कामगारांचे वेतन रखडल्याचा आरोप करत कामगारांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला। महापालिकेने वेतन आणि इतर प्रशासकीय प्रक्रियांसाठी नुकतेच एक नवीन ॲप सुरू केले आहे। मात्र हे ॲप अद्याप सुरळीतपणे कार्यरत नसल्याने वेतन प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले असून त्याचा फटका कामगारांना बसत असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे। पगार वेळेवर न मिळाल्यामुळे घरखर्च, मुलांचे शिक्षण, कर्जाचे हप्ते आणि दैनंदिन गरजा भागवताना मोठ्या आर्थिक अडचणी निर्माण झाल्याची व्यथा कामगारांनी मांडली। या संदर्भात अनेक वेळा महापालिका प्रशासनाकडे विचारणा करूनही कोणतेही स्पष्ट किंवा समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे कामगारांनी सांगितले। आंदोलनादरम्यान कामगारांनी घोषणाबाजी करत तात्काळ रखडलेले वेतन जमा करण्याची मागणी केली। दरम्यान आंदोलनानंतर सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींनी महापौर अश्विनी निकम यांची भेट घेतली। यावेळी कामगारांच्या वेतनाचा प्रश्न तातडीने सोडवण्याबाबत चर्चा झाली। उद्या सर्व सफाई कामगारांच्या खात्यात वेतन जमा केले जाईल असे आश्वासन महापौर अश्विनी निकम यांनी दिल्याची माहिती कामगार प्रतिनिधींनी दिली। आम्ही रोज शहर स्वच्छ ठेवण्यासाठी मेहनत घेतो, मात्र स्वतःच्या घराचा उदरनिर्वाह करण्यासाठी आता आंदोलन करावे लागत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया काही कामगारांनी व्यक्त केली। तसेच पुढील 2 ते 3 दिवसात वेतन जमा झाले नाही तर आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही सफाई कामगारांनी दिला आहे। यामुळे आता महापालिका प्रशासन दिलेले आश्वासन कितपत पाळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। हा महानगरपालिकेचा 1 मे महाराष्ट्र दिवस, कामगार दिवस हा मोठ्या थाटात उत्साह साजरा झाला। या नगरपालिकेमध्ये कर्मचारी अहोरात्र कष्ट करतात, मेहनत करतात। सफाई कामगार उन्हा तानामध्ये शहराची स्वच्छता ठेवतात, साफसफाई ठेवतात, कर्तव्य निभावतात। महापालिकेमध्ये काय झालंय, त्याने एक ऍप आणलाय, सॉफ्टवेअर आणलं। ते सॉफ्टवेअर खरेदी केलं आणि त्या सॉफ्टवेअरने पगार बनवायचा। पूर्वीचं जे सॉफ्टवेअर होतं त्याचं काहीतरी मे बी वर्षाला असं काहीतरी 4 लाख रुपये ते देत होते। आता तर जे खरेदी केले सॉफ्टवेअर त्याचे 2.5 करोड रुपयाला खरेदी केले। अरे बाबा, जे काम सुरळीत चाललंय तिथं 2.5 कोटी खर्च करायचं काय काम आहे? इथं असं एरियस द्यायला पगार नाही, तर पेन्शनचे पैसे द्यायला नाहीये, इथं रिटायर लोकांचे ग्रॅज्युएट द्यायला पैसे नाहीये, आणि तुम्ही असा ऍप केला खरेदी। बरं ठीक आहे, केला खरेदी, बरं ते केलं तर केला। आज 5 तारीख आहे, अजून त्या सिस्टम मध्ये अजून ते काय बसलेलं नाही। तर आमचं असं मागणं आहे की तुम्ही आमचा पगार द्या। तुम्हाला काय सॉफ्टवेअर करायचंय, काय करायचंय, काही करा, आम्हाला काय घेणं देणं नाही। ते तुमची सिस्टम व्यवस्थित बनवा, पण आमचा चालू महिन्याचा पगार द्या। आमचा एरियस आहे, तुम्हाला सांगतो, आमचं जे कर्मचाऱ्यांचं जे आता हप्ता जातो बँकेचा, त्यांचे LICचे डिडक्शन हे सगळे जर चॉको झाले, असं तर कर्मचाऱ्याला काय झालं, त्याचं जर गेलं नाही त्याला चार्जेस बसतात। तर त्याच्यामुळं हे सगळं सफाई कर्मचारी आलेले आहेत आणि फक्त आमचं ट्रेलर आहे। जर आमचा पगार दिला नाही तर आम्ही पूर्ण आंदोलन करणार, पुरे संप करणार पुऱ्या शहरामध्ये। फक्त कामच घ्या आमच्याकडून आणि पगार देऊ नका, यांना काय पगाराचं काही घेणं देणं नाही, आणि म्हणून हे सगळे कर्मचारी ते आलेले आहेत। किती महिन्याच्या कोणत्या तारखेला पगार होतो आणि किती महिन्याचा पगार? आमचा पगार 1 तारखेला होतो। 1 मे कामगार दिवस होता, आमचा 2 तारखेला पगार झाला। पण आज 5 तारीख उगवली आणि अजूनही त्या चान्सेस नाहीत। मी मुख्यालयाला भेटलो, त्यांना जी परिस्थिती आहे ती सिच्युएशन सांगितली, मुख्य लेखाधिकाऱ्याला भेटलो, महापौरांना आता भेटणार आहे। तर ह्या सगळ्या गोष्टी आहे, आणि आमचा जर पगार भेटला नाही तर आम्ही फार म्हणजे वेगळ्या स्वरूपाचं आंदोलन करणार आहे। पण हे कामगारांची व्यथा आहे, कामगारांना त्यांच्या पोटात काय नाही हो, कसं अशा भयानक उन्हात काम करतात। तर आमची विनंती आहे माननीय महापौर, माननीय आयुक्त, आणि आपल्याला आम्ही खरोखर आपण कामगारांचा नेहमी आवाज मानतात आणि आमच्या कामगारांना न्याय बऱ्याच आपल्यापासूनच भेटलेला आहे। तर खरोखर या गोष्टी आमच्या कर्मचाऱ्यांचा पगार झाला पाहिजे हे आमचं म्हणणं आहे।